आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत जो कदाचित प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीच्या मनात कधी ना कधी येतोच. भक्तीमध्ये भगवंत आपल्यावर नेमका कधी प्रसन्न होतो? हा प्रश्न साधा वाटला तरी खूप गहन आहे. खराच? कारण या एका प्रश्नातून भक्तीचं संपूर्ण सार उलगडतं. हो. आपण जे काही करतो, पूजा, अर्चा, व्रतवैकल्य, ते भगवंतापर्यंत पोहोचतं का? आणि पोहोचत असेल तर त्याला त्यातलं नेमकं काय आवडतं? बरोबर. आणि म्हणूनच आपण काही निवडक स्रोतांच्या आधारे याचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे भगवद्गीता आहे, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांची कालातीत शिकवण आहे. आणि संत कबीरांचा एकदम व्यावहारिक दृष्टिकोनही आहे. हो. या सगळ्यांच्या मदतीने आपण हे समजून घेऊ की भगवंताला प्रसन्न करणारी खरी गोष्ट कोणती. चला तर या प्रवासाला सुरुवात करूया. भगवद्गीतेमध्ये याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं सूत्र मिळतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुझं काम फक्त कर्म करणं आहे, फळाची अपेक्षा करणं नाही. हो. आता हा विचार भक्तीला थेट लागू होतो. कारण आपली बहुतेक भक्ती ही म्हणजे फळाच्या अपेक्षेवरच उभी असते, नाही का? म्हणजे एका प्रकारच्या व्यवहारावर. देवा, मी तुला नारळ फोडतो, तू माझं हे काम कर. मी तुझे उपवास करीन, तू मला परीक्षेत पास कर. अगदी. हो, हा एक अलिखित करार असतो आपल्या मनात. पण स्रोत सांगतात की ही भक्तीची सुरुवात असू शकते, पण शेवट नाही. अगदी. खरी भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा भक्ताची प्रार्थना मागणी न राहता समर्पण बनते. जेव्हा तो देवा मला काहीतरी दे या भावनेतून बाहेर पडतो आणि देवा तू आहेस, तुझं अस्तित्व आहे, हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे, या भावनेपर्यंत पोहोचतो. ही फळाची अपेक्षा नसलेली भक्ती आहे. यावर स्रोतांमध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. एका लहान मुलाचं आणि आईचं. ते मूल जेव्हा आईसाठी काहीतरी करतं, समजा एखादं चित्र काढून तिला दाखवतं, तेव्हा त्याच्या मनात कोणताही स्वार्थ नसतो. त्याला आईकडून बदल्यात काही नको असतं. त्याला फक्त आईच्या चेहऱ्यावरचा आनंद हवा असतो. तो निरागस, निस्वार्थ भाव, तीच खरी भक्ती. जिथे अपेक्षा संपते तिथे भगवंताचा अनुभव सुरू होतो, असं आपले स्रोत सांगतात. पण ही निस्वार्थ भावना येण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा तर स्वचच असतो, नाही का? म्हणजे मीपणा. आणि मला वाटतं हाच धागा आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांकडे घेऊन जातो. बरोबर. ते म्हणतात, देव दूर नाही, तो तुझ्या अहंकारात लपलेला आहे. अगदी. निस्वार्थतेच्या एकदम विरुद्ध टोक म्हणजे अहंकार. मी करतो, हे माझं आहे, माझ्यामुळे झालं. हा मीपणाचा पडदा जोपर्यंत डोळ्यांवर आहे तोपर्यंत देव दिसू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज एका सुंदर रूपकाचा वापर करतात. जसा एखादा कप काठोकाठ भरलेला असेल तर त्यात तुम्ही अमृत जरी ओतायला गेलात तरी ते बाहेर सांडून जाईल. म्हणजे आपल्या स्रोतांनुसार देव कुठल्या 7व्या स्वर्गात किंवा वैकुंठात नाही, तर तो आपल्याच मीपणाच्या पडद्यामागे उभा आहे. हो. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ देवाला शोधायला कुठे बाहेर जायची गरजच नाही, फक्त स्वतःच्या आतला अडथळा दूर करायचा आहे. नेमका हाच मुद्दा आहे. देव आतच आहे, पण अहंकाराने त्याला झाकून टाकला आहे. आणि हा अहंकार तेव्हाच जातो जेव्हा व्यक्तीमध्ये नम्रता येते, जेव्हा ती व्यक्ती झुकायला शिकते. बरोबर. जशी फळांनी लगडलेली फांदी नेहमी जमिनीच्या दिशेने झुकलेली असते, तसाच भक्तीने भरलेला माणूस नम्र असतो. जिथे नम्रता आहे तिथे देव प्रकट होतो. ठीक आहे, म्हणजे हा मीपणा घालवणं ही पहिली पायरी आहे. पण हे इतकं सोपं नाही. रोजच्या आयुष्यात हा अहंकार सतत डोकं वर काढत असतो. यावर काही सोपा उपाय आपल्या स्रोतांमध्ये सांगितला आहे का? नक्कीच. आणि तो उपाय संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिला आहे, नामस्मरणाचा. अहंकार घालवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे नामस्मरण. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं नाव घेता तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःला विसरता. पण तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता नाम घेणारा उरत नाही. याचा अर्थ फक्त यांत्रिकपणे तोंडाने नाव घेणं नक्कीच नसावं? नाहीच. नाहीतर मग टेप रेकॉर्डर किंवा मोबाईल दिवसभर देवाचं नाव घेऊ शकतो? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. इथे शब्दांना महत्त्व नाही तर त्यामागे असलेल्या भावनेला आहे. तुकाराम महाराजांना म्हणायचंय की नामस्मरण इतक्या तल्लीनतेने व्हायला हवं की मी नाम घेत आहे ही जाणीवच संपून जावी. नाम आणि नाम घेणारा एकरूप झाले पाहिजेत. हे समजण्यासाठी श्रोत्यांमध्ये एक अप्रतिम उदाहरण दिलं आहे. आपण सहज गप्पा मारताना मित्राला किंवा आईला हाक मारतो, आई. आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडलो आहोत आणि आपल्या तोंडातून कळवळून शब्द बाहेर पडतात, आई ग. बरोबर. त्या दुसऱ्या हाकेत काय आहे?
त्यात भीती आहे, संपूर्ण विश्वास आहे, प्रेम आहे आणि शरणागती आहे. त्यात फक्त शब्द नाहीत, तर तुमच्या अस्तित्वाचा संपूर्ण निचोड आहे. देवाला ती वरवरची आई नकोय. त्याला ती काळजाच्या आतून आलेली आई गवाली हाक हवी आहे. अगदी. तो भाव हवाय. जेव्हा त्या भावाने नाम घेतलं जातं, तेव्हा नाम घेणारा उरत नाही, फक्त नाम उरतं. आणि मला वाटतं हीच भावना, हाच भाव आपल्याला पुढच्या आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक टप्प्याकडे घेऊन जातो. गीतेमधला हा एक विचार तर मला नेहमीच अस्वस्थ करतो. समदुःख सुख स्वस्थः. म्हणजे सुखात हुरळून जायचं नाही आणि दुःखात खचून जायचं नाही. ही स्थिती गाठणं म्हणजे एक अग्निपरीक्षाच आहे. ही खऱ्या अर्थाने भक्तीची कसोटी आहे. बघा, जेव्हा सगळं काही मनासारखं घडत असतं, तेव्हा देवाचे आभार मानणं, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं खूप सोपं असतं. हो. पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा संकटे येतात, दुःख येतं, तेव्हा बहुतेक जण देवालाच दोष देऊ लागतात. देवा, माझ्याच बाबतीत असं का? हो, आणि तेव्हाच विश्वास डळमळीत होतो. पण स्रोत सांगतात की जो भक्त अशा परिस्थितीतही शांत राहतो, त्याच्या देवावरचा विश्वास कमी होत नाही. त्याच्यावर देव विशेष प्रेम करतो. याचं कारण असं आहे की असा भक्त देवाला नाही तर देवाच्या निर्णयावर प्रेम करायला शिकलेला असतो. तो म्हणतो, देवा, मला कळत नाहीये की तू हे का करतोयस, पण तू जे करतोयस ते माझ्या भल्यासाठीच असणार, हा माझा विश्वास आहे. हा विश्वासाचा सर्वोच्च स्तर आहे. हो, परिस्थिती कोणतीही असो, देवावरील श्रद्धा न सोडणं यातच भक्तीची खरी ताकद आहे. जर आपण देवाच्या निर्णयावर इतका विश्वास ठेवायला शिकलो, तर मग जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलायला हवा. हो, अगदी. आणि हाच विचार आपल्याला संत कबीरांपर्यंत घेऊन येतो. त्यांनी भक्तीला देवळातून बाहेर काढून थेट माणसांमध्ये आणून ठेवलं. कबीरांचा दृष्टिकोन एकदम क्रांतिकारी आहे. ते म्हणतात, जिव्हा जपता राम को मन रखे गुसाई. अच्छा. म्हणजे जीभ रामाचं नाव जपत आहे, पण मनात जर दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर, कपट असेल, तर त्या जपमाळेचा काय उपयोग? म्हणजे एका बाजूला पूजा आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याचा द्वेष हे एकत्र चालू शकत नाही. अजिबात नाही. कबीरांच्या मते ही ढोंगी भक्ती आहे. खरी भक्ती म्हणजे सेवा. भुकेल्याला अन्न देणं, दुःखी माणसाचे अश्रू पुसणं, हीच खरी ईश्वरी सेवा आहे. कारण देव फक्त मूर्तीत नाही, तो प्रत्येक माणसात आहे. बरोबर. जर तुम्ही मंदिरातल्या देवाला नैवेद्य दाखवता, पण दारात आलेल्या भुकेल्या माणसाला हाकलून देता, तर तुमची भक्ती पोकळ आहे. म्हणजे आपण मंदिरात किती तास घालवतो यापेक्षा आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांशी कसे वागतो यावर आपलं भक्त असणं अवलंबून आहे. हो. ही खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याचा अर्थ करुणा, प्रेम आणि क्षमा हे गुण नसतील तर बाकी सगळं व्यर्थ आहे. अगदी. कारण या गुणांमधून तुम्ही देवळातल्या देवाची नाही तर माणसातल्या देवाची पूजा करत असता, आणि तीच देवाला सर्वाधिक प्रिय आहे, असं कबीर सांगतात. अप्रतिम. आपण निस्वार्थतेपासून सुरुवात केली, अहंकाराचा अडथळा पाहिला, नामस्मरणाचं साधन बघितलं आणि माणसातल्या देवाची सेवा हाच खरा धर्म आहे हे पाहिलं. आता या प्रवासाचा शेवटचा आणि सर्वोच्च टप्पा कोणता? या सगळ्या प्रवासाचा कळस म्हणजे शरणागती. शरणागती. हो. भगवद्गीतेच्या शेवटी सगळा उपदेश करून झाल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला अंतिम वचन देतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज. म्हणजे सगळे धर्म, सगळी कर्तव्य बाजूला ठेव आणि फक्त मला शरण ये. याचा अर्थ काय? सगळं सोडून द्यायचं? नाही. याचा अर्थ आहे कर्तेपणा सोडून देणं. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी हे करू शकेन, मी मार्ग काढेन, माझ्या बुद्धीने हे होईल, तोपर्यंत देव फक्त पाहत राहतो. अच्छा. तो आपल्या प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा भक्त थकतो आणि प्रामाणिकपणे हात टेकतो आणि म्हणतो, देवा, आता माझ्या हातात काहीच नाही, सर्व काही तूच आहेस आणि तूच कर, तेव्हा देव सूत्र हातात घेतो. बरोबर. हीच संपूर्ण शरणागती. इथे शंका नसते, फक्त अढळ विश्वास असतो. यालाच समर्पक एक उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये मिळतं. दिवसभर खेळून बागडून दमलेलं एक लहान मूल संध्याकाळी आईकडे येतं. त्याच्यात आता चालण्याचीही ताकद नसते. ते फक्त स्वतःला आईच्या कुशीत झोकून देतं, या पूर्ण विश्वासाने की आई आता मला उचलून घेणारच. तो स्वतःला पूर्णपणे सोपवून देतो. पुढची सगळी जबाबदारी आईची आहे या भावाने. आणि आई त्याला लगेच उचलून घेते. ती त्याची परीक्षा बघत नाही. हाच शरणागतीचा भाव आहे. जिथे भक्ताचे प्रयत्न संपतात तिथून देवाची कृपा सुरू होते. अगदी. ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भगवंत मोठ्या पूजा अर्चना, सोन्या चांदीची ताटं
किंवा महागड्या वस्तूंनी नाही, तर तो अत्यंत साध्या आणि शुद्ध भावाने प्रसन्न होतो. आपण जर या सर्व स्रोतांचा सार एकत्र केला तर देवाला काय आवडतं हे स्पष्ट दिसतं. त्याला आवडतो फळाची अपेक्षा नसलेला शुद्ध भाव, अहंकार सोडून आलेली नम्रता. शब्दांच्या पलीकडले प्रेम, सुखदुःखात न ढळणारा अढळ विश्वास. माणसाबद्दलची करुणा आणि शेवटी सगळं त्याच्यावर सोपवून दिलेली संपूर्ण शरणागती. आणि या सगळ्याचे सार संतांनी फक्त एका ओळीत सांगितले आहे: भावे जेथे भाविका तेथे देव उभा. बरोबर. म्हणजेच जिथे भक्ताचा शुद्ध भाव असतो तिथे देव स्वतः येऊन उभा असतो. त्याला आमंत्रणाची गरज लागत नाही. जाता जाता एक विचार मनात येतो. या सगळ्या स्रोतांमध्ये देवाला कशाने प्रसन्न करावं हे सांगितलं आहे, पण आपण जर नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर या गुणांचा म्हणजे नम्रता, निस्वार्थता, विश्वास, प्रेम, शरणागती यांचा सराव केल्याने खुद्द भक्ताच्या स्वतःच्या आयुष्यात काय प्रचंड सकारात्मक बदल होत असेल. त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बदलत असेल. कदाचित देवाला प्रसन्न करणे हे ध्येय नसून या गुणांना आत्मसात करून स्वतः एक उत्तम, शांत आणि आनंदी माणूस बनण्याचा हा भक्तीचा मार्ग, हेच अंतिम साध्य तर नसेल.